टीचर, तुम्ही रडताय का? बाळा, तुला ही मूर्ती कुठे मिळाली? हे आमचं सिक्रेट आहे. मी आणि अमृता काकूने या खोलीत लपवून ठेवलंय विठुरायाला, कारण की आजीला विठुराया आवडत नाही ना. बाळा, तू आज मला साक्षात विठुरायाचं दर्शन घडवून दिलंस. मी आयुष्यभर तुझी ऋणी असेल बाळा. थँक्यू. आवडलं ना सरप्राईज? खूप आवडलं. पण टीचर, मला एक तुमच्याकडून अजून काहीतरी गोष्ट करून घ्यायची. कोणती? नाही, हे पहा भैरू मॅडम, हे नाही जमणार. हे नाही जमणार मला. तुम्ही मला नकार देताय डॉक्टर? गेल्या वेळी माझ्याच सांगण्यावरनं हा धोका पत्करला होता ना तुम्ही? हो, पण त्याचे परिणाम. कसले परिणाम? हा, आता दुर्दैवाने तुमच्या ट्रीटमेंट नंतर तो खंड्या मेला. पण आता हे बघा, ते सगळं प्रकरण तुमच्या अंगाशी येऊ शकलं असतं, पण आम्ही ते येऊ दिलं नाही. हो की नाही? तसंच यावेळी होईल. पण माझं करिअर आणि माझ्या मेडिकल इथिक्समध्ये नाही बसत. अहो, कसले आले एथिक्स? तुमच्या करिअरला काही होणार नाही. गेल्या वेळी खंड्या गेला तेव्हा कुणाला काही कळलं? कुणालाच नाही. ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहिली की नाही? आणि बाय चान्स बाहेर हे प्रकरण कुठे कोणाला कळलं जरी, तरी तुमच्यापर्यंत मी कुणाचेही हात पोचू देणार नाही. हो, पण मॅडम, मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय. हा पण एक गुन्हा आहे आणि माझे मेडिकलचे इथिक्स खड्ड्यात गेले तुमचे एथिक्स. काय लोणचं घालायचंय त्या एथिक्सचं? खंड्याच्या वेळी तुम्ही स्कूटरवर ना आला होता तिकडे, यावेळी 4 व्हीलरमध्ये आलात. तेव्हा या एथिक्सचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे? हा, आणि दुसरी गोष्ट, कुठलाही गुन्हा ना तोपर्यंत गुन्हा नसतो जोपर्यंत तो सिद्ध होत नाही. आणि जर तो सिद्ध झाला नाही तर तोपर्यंत तो गैरसमजच असतो. आणि मला काय एवढी जाणीव नाही की उद्या जर पोलिसांचे कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोचले तर तुम्ही माझंच नाव घ्याल ना. तेव्हा मी या सगळ्या प्रकरणात स्वतः कसं नाही अडकायचंय याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. आणि शिवाय खंड्याच्या वेळी मी तुम्हाला जी रक्कम मोजली ना, यावेळी त्याच्या दुप्पट दे, डबल. आहे मंजूर? हे सगळं ठीक आहे मॅडम, पण पेशंट कोण आहे यावेळेस? वाव, लगेच एक्साइटमेंट वाढली तुमची डॉक्टर. चांगलं आहे. पेशंट कोण आहे ते मी तुम्हाला सांगेन, पण तुमचा स्पष्ट होकार आल्यानंतर. हे पहा मॅडम, मी तुम्हाला विचार करून सांगतो. हां, चालेल ना, चालेल. सकाळपर्यंतची मुदत देते मी तुम्हाला विचार करायला. या. हा भैरवी काकूंकडून नाही, हा तुमच्या नावाचा गंडा बांधायचा आहे. तुम्हालाच माझा जरा गुरु करायचा आहे आणि गाणं फक्त तुमच्याकडून शिकायचंय. आज विठुरायाच्या साक्षीने तुम्ही मला हा गंडा बांधणार ना? ओवी, आज विठुरायाच्या साक्षीने मी तुला माझी शिष्या बनवते. मला इतका आनंद झालाय ना बाळा, मी शब्दात नाही सांगू शकत. आणि हा फक्त एक योगायोग नाहीये,
हे विठुराया स्वतः घडवून आणतोय यामागे नक्कीच काहीतरी मोठा संकेत असणार आहे. दया करीरो, आज माझ्या हट्टामुळे तुम्हाला असे बेडवर पडायला लागत असतं बघा. अहो, मला तुम्हाला असं बघवत नसतं. आणि आणि तुम्ही माझे खरोखर चोपडीरो असतात बघा. तुम्ही तुम्ही मला त्या रत्यांपासून आणि त्याच्या गुंडांपासून कसं वाचवलं असतं. त्यांना तुम्ही एका फटक्यात लोळवलं असतं. मग आता पण करा ना फाईट तुमच्या या आजाराशी. प्लीज चोपडीरो, तुम्हाला लवकर बरं होताना बघायचंय मला. प्लीज. कबीर, इथे बाळा ऐक, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जे घडायचं असतं ना तेच घडतं. असं स्वतःला दोष नाही द्यायचा बाळा. आणि आता तुझी आई आली आहे ना सारंगला बरं करायला. आणि हो, तूच म्हणाला होतास ना की वारकरीच्या रूपात साक्षात पांडुरंग आला होता सारंगला वाचवायला. मग मला सांग, तू असा मध्येच तुझी साथ सोडून जाईल का? नाही ना? मग नको काळजी करूस. तुझा सुपर हिरो लवकरात लवकर बरा होणार आहे. ओके? खरंच बोलत असता बघा तुम्ही काकू. पण एक मिनिट, उवीचं आणि माझ्या आईचं बाहेर काय चालू असतं? त्या दोघी जणी बाहेर काय करत असतात? मला काय कळतच नसतं बघा. तुला खरं सांगू का, मला यातलं काहीच माहिती नाहीये. पण आपण एक काम करूया, आपण थोडा वेळ वाट बघूया. नाही, मी खूप वेळ वाट बघितली असतं बघा. आता मला थांबवत नसतं. मी एक काम करतो, मी जाऊन बघतो. नाही नाही नाही, ऐक 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 माझं. तू असा गेलास ना तर ओबी खूप नाराज होईल. कारण तिने काय सांगितलं आपल्याला, दोघांनी अजिबात इथून हलायचं नाही, हो की नाही? मग आपण अजून थोडा वेळ वाट बघूया. ओके? तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे थांबा, मी जाऊन बघतो. अबीर अबीर, ऐकतच नाही ती मुलं. पण टीचर, हा गंडा कशासाठी बांधतात? आणि सर्वात अगोदर तुम्ही मलाच का बांधला? दुसऱ्या कोणाला का नाही बांधला? बाळा, हा गंडा आहे ना, हा फक्त एक साधा सुद्धा धागा नाहीये. या धाग्यात गुरु आणि शिष्याची जबाबदारी जोडलेली असते. एकदा का हा गंडा बांधला की ते नातं फक्त कागदोपत्री किंवा नावापुरतं गुरु शिष्याचं राहत नाही. एक जबाबदार पालक आणि मुलाच्या पवित्र नात्यात बदलतं. आजपासून तुझी प्रत्येक सुखदुःखाची जबाबदारी माझी असेल.